नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गणेशादय एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणार आहोत पिठापूरवरून विशाखापट्टणम या ठिकाणी. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जवळील सिमांचलम मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे. सिमांचलम मंदिर, ज्याला वराह लक्ष्मी नरसिंह मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भगवान विष्णूंचा सिंह पुरुष अवतार भगवान नरसिंह यांना समर्पित हिंदू मंदिर आहे. हे मंदिर आंध्र प्रदेश विशाखापट्टणमपासून 16 किलोमीटर अंतरावर सिमांचलम टेकडीवर आहे. हे मंदिर भारतातील 18 नरसिंह क्षेत्रांपैकी एक आहे आणि तिरुपतीनंतर आंध्र प्रदेशातील दुसरे सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. विशाखापट्टणमवरून सिमांचलमला जाण्यासाठी आपल्याला राज्य परिवहनच्या बसेसही अवेलेबल असतात. आपण फॅमिलीसोबत आला असाल तर इथे प्रायव्हेट कारची सुद्धा सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. आम्ही पण प्रायव्हेट कारच बुक केली आणि आमचा पुढील प्रवास सुरू केला. प्रायव्हेट कार करण्याचा फायदा असा देखील होतो की जे ड्रायव्हर असतात ते आपल्याला लोकल तेथील बरीच माहिती आपल्याला सांगत चालतात. सिमांचलम मंदिराचा इतिहास. विशाखापट्टणम पवित्र स्थानाचे नेमके वय कुठेही नमूद केलेले नसले तरी मंदिराची स्थापना केव्हा झाली याची ढोबळ कल्पना देणारी अनेक शास्त्रे आहेत. सिमांचलम मंदिराची वास्तुकला. उच्च स्तुतीस पात्र असलेले विलक्षण वास्तू असलेले सिमांचलम मंदिर अत्यंत तपशीलवार दगडी कोरीव कामांनी सुंदरपणे सजवलेले आहे, ज्यामुळे एकूण रचना आणखीनच प्रेक्षणीय दिसते. मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ. वर्षाच्या कोणत्याही वेळी सिमांचलम मंदिरात भगवान नरसिंहांचा आशीर्वाद घेऊ शकतो. तथापि ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत त्याला भेट देणे हे सर्वसाधारणपणे सर्वोत्तम मानले जाते. यावेळी तापमान 20 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत बदलते आणि हवामान अंशतः ढगाळ राहते, जे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आरोग्यदायी बनवते. बद्दलची आख्यायिका थोडक्यात जाणून घेऊ. मंदिराच्या उत्पत्तीमागे एक मनोरंजक कथा आहे. विशेष म्हणजे ही कथा हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष या दोन भावांभोवती फिरते, ज्यांचा मुख्य उद्देश जगातील शांतता बिघडवणे हा होता. हिरण्यक्षाने पृथ्वीवरील आपला ताबा घेतला आणि भगवान विष्णूंकडून हिरण्ये ताब्यात घेतला. पृथ्वीला हिरण्यक्षाच्या तावडीतून वाचवण्यासाठी भगवान विष्णू वराहाच्या रूपात आले आणि त्यांनी हिरण्यक्षाचा वध केला. या संपूर्ण घटनेने त्याचा मोठा भाऊ हिरण्यकश्यप रागावला आणि आपल्या धाकट्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने विष्णूला मारून जगावर राज्य करण्याची शपथ घेतली. भगवान विष्णूंविरुद्ध युद्ध जिंकण्यासाठी हिरण्यकश्यप हिमालयात गेला आणि रात्रंदिवस ब्रह्मदेवाची प्रार्थना करू लागला. त्याची तपस्या पाहून ब्रह्मदेवाने त्याला वरदान देण्याचा विचार केला. त्याने ब्रह्मदेवाला अमर बनवण्यास सांगितले. त्यासाठी त्याने ब्रह्मदेवांकडे अशी काही मागणी केली की त्याच्या मृत्यूच्या वेळी रात्रही नसावे आणि दिवसही नसावा. त्याला कोणी पुरुषही मारू शकणार नाही आणि त्याला कोणी स्त्रीही मारू शकणार नाही. त्याला कोणी जमिनीवरही मारू शकणार नाही आणि त्याला कोणी आकाशातही मारू शकणार नाही. अशा पद्धतीची त्याने इच्छा व्यक्त करून आपला वर मागून घेतला. निर्विवाद शक्ती प्राप्त केल्यानंतर राक्षस राजा हिरण्यकश्यपची इच्छा होती की प्रत्येकाने त्याच्या नावाचा जप करावा. स्वतःला अजिंक्य मानून त्याने अशा लोकांना मारण्यास सुरुवात केली जे त्याला देव मानत नव्हते. त्याच्या वर्चस्ववादी आणि अहंकारी स्वभावाला घाबरून त्याच्या राज्यातील प्रत्येकजण त्याची पूजा करू लागला. तथापि एके दिवशी त्यांना कळले की त्यांचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा खरा भक्त आहे. त्याने आपल्या मुलाला
पिता मुख्य देवता मानावा आणि त्याने भगवान विष्णूंना आपली भक्ती देऊ नये असा सर्व प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. असंख्य प्रयत्नानंतर त्याने प्रल्हादाला ठार मारण्याचा निर्णय घेतला आणि सैनिकांना त्याला सिंहाद्रीच्या माथ्यावरून ढकलण्याचा आदेश दिला. जेव्हा सैनिक त्याला टेकडीवरून फेकून देत होते तेव्हा त्या ठिकाणी भगवान नरसिंह प्रकट झाले आणि त्यांनी प्रल्हादाचे प्राण वाचवले. आणि भगवान विष्णूंबद्दल असीम प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रल्हादाने त्याच टेकडीवर एक मंदिर बांधले, ज्याला आता सिंहाचलम मंदिर म्हणून संबोधले जाते. येथील चंदनोत्सव किंवा चंदनोत्सवाचे साक्षीदार होणे ही आणखी एक क्रिया आहे जी भक्त मंदिरात करतात. दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात येणाऱ्या अक्षय तृतीयेला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी नरसिंहाच्या मूर्तीवरील चंदनाची पेस्ट ती मूर्ती 12 तास भक्तांना दाखवली जाते. अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरात येतात. मंदिराजवळील दुकानांमध्ये स्मृतिचिन्हे आणि धार्मिक वस्तू खरेदी करणे ही आणखी एक गोष्ट आहे जी आपण येथे करू शकतो. या दुकानांमध्ये मूर्ती, चित्रे, पुस्तके, सीडी, फुले, अगरबत्ती, प्रसादम इत्यादी विविध वस्तू विकल्या जातात.